इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाच्या पानावर लिहिलेली घटना नाहीत, तो एक उदाहरण आहे, एक तेजस्वी ज्योत आहे जी आजही आपल्याला मार्ग दाखवते. हो, आणि मराठ्यांचा इतिहास म्हणजे शौर्य, निष्ठा आणि त्यागाची गाथा. असा इतिहास जो केवळ कागदावर नाही तर मातीच्या कणाकणात, वाऱ्याच्या झुळुकीत आणि गड किल्ल्यांच्या भिंतीवर कोरला गेला आहे. आज आपण अशाच एका पराक्रमी सरसेनापतीची गाथा जाणून घेणार आहोत, ज्याने मरणालाही हसत हसत स्वीकारले, पण स्वराज्यावरचा विश्वास कधीही डळू दिला नाही. हो, आपण बोलतोय स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुज्जर यांच्याबद्दल. प्रतापराव गुज्जर, ज्यांनी आपल्या पराक्रमाने मुघलांना हादरवले आणि स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले. पण त्यांचा प्रवास फक्त तलवारीच्या धारेवर नव्हता, तर त्यागाच्या आगीवरही तावून सुलाखून निघालेला होता. शिवरायांनी स्वराज्यासाठी कित्येक पराक्रमी सरदार घडवले, पण प्रतापराव गुज्जर यांची कहाणी थोडी वेगळी आहे. सुरुवातीला त्यांचं नाव होतं कडतोजी गुज्जर. होय, आणि तेव्हा त्यांना स्वराज्याच्या भविष्यात इतक्या मोठ्या भूमिकेत येईल याची कल्पनाही नव्हती. पण स्वराज्यावर संकट आले. मुघलांनी पुरंदर किल्ल्यावर घाला घातला आणि कडतोजींनी एक असामान्य धाडस केले. त्यांनी थेट मिर्झा राजे जयसिंग यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रामाणिक निष्ठेमुळे जयसिंगाने त्यांना सोडले आणि त्याच क्षणी शिवाजी महाराजांनी त्यांना एक नवी ओळख दिली, ती म्हणजे प्रतापराव. आणि त्यानंतर ते सरसेनापती झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी स्वराज्यातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक सालेहेरची लढाई जिंकली आणि मुघलांचा तगडा सेनानी बहलोल खान यांनी शरणागती पत्करली. पण प्रतापरावांची खरी परीक्षा तर आता सुरू झाली होती, कारण ज्या बहलोल खानने स्वराज्यावर वार केले त्यालाच त्यांनी जीवनदान दिलं आणि महाराजांना हे मान्य नव्हतं. शिवरायांचे पत्र आले, बहलोल खानला मारल्याशिवाय तोंड दाखवू नका, आणि या एका वाक्याने प्रतापरावांच्या मनात एक वादळ उठले. त्यांनी ठरवलं, आता विजय नसेल तर बलिदान असेल, आणि केवळ 7 मावळ्यांसह त्यांनी तब्बल 15,000 मुघल सैनिकांवर आक्रमण केलं. हे शक्य आहे का? इतिहासात अशा झुंजार आत्म्याचा दुसरं उदाहरण सापडेल का? साहजिकच नाही. वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या सैन्याला फक्त 7 जणांनी हरवणं ही अशक्यच गोष्ट होती, आणि झालं असं ते जास्त वेळ तग धरू शकले नाही. पण ते मागे सुद्धा फिरले नाही आणि शेवटी या 7 वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या 7 वीरांच्या धाडसाने मुघलही चकित झाले. प्रतापरावांप्रमाणेच ते 6 सरदारही स्वामीनिष्ठ, त्यातील एकाचाही पाय मरणाला बघून डगमगले नाहीत. फक्त स्वामींच्या एका कटाक्षाने हे वीर मरणाच्या स्वाधीन व्हायला तयार झाले. शेवटी 7 वीरांना काळाने गिळले, पण त्यांचे शौर्य इतिहासात अमर झाले. त्यांच्या बलिदानामुळेच पुढे स्वराज्याची मशाल तेवत राहिली. आज आपण स्वातंत्र्यात स्वच्छंद जगतो, पण ह्या वीरांनी दिलेल्या बलिदानामुळे आजही त्या रणभूमीवरील मातीत हात लावला तर प्रतापराव गुज्जरांचे तेज जाणवते. म्हणूनच त्यांच्या आठवणींना आपण सलाम केला पाहिजे. त्याग आणि निष्ठेने जर काम केले तर कोणताही संकटावर मात करता येते. याच शिकवणीसह आपण आजचा हा क्षण साजरा करूया. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येक वीराला मानाचा मुजरा करूया.